हे नानू मामा काय म्हणत होते हो विक्रांतला? काय माहिती. मी सांगतो त्याकडे जास्त लक्ष दे असं म्हणाले ना, म्हणून माझी उत्सुकता वाढली. एवढं काय म्हणाले असतील ते? त्यांनाच माहिती. पण तुला सांगू का, विक्रांतनी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. म्हणजे एवढं महत्वाचं काही नसणार. हो वहिनी, मानसी भेटली होती मला. मी सांगितलं का तुम्हाला? अगं बाई, हो हो, मी टेलर कडे गेले होते ना, तेव्हा भेटली होती. काय ग, कशी आहे ती? नाही, बरी नाही वाटली मला. इशूला भेटायला शाळेत गेली होती ती. नेमकी दोघींची भेट नाही झाली. वहिनी, ती मला सांगत होती की ईशाला कसं तिच्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच नाहीये, ती आता विसरलीये म्हणून. आणि ना, हे सगळं मोनिकानेच सांगितलं असणार. नाहीतर काय. अगं, हे सगळं तिचंच काम आहे. बिचारी मानसी. हे सगळं ऐकून काय वाटत असेल ग तिला? पण मी तिला सांगितलं, अगं असं काहीही नाहीये, इशू तुला अजिबात विसरली नाहीये, ती तुझी आठवण काढते म्हणून. बरं झालं सांगितलं. वहिनी, मला ना 100% असं वाटतंय की इशू ना मानसीशी बोलू नये ना, म्हणून मोनिका हा खेळ खेळते. नाहीतर काय. अगं, ईशा जन्माला आली तेव्हा ढुंकून तरी बघितलं तिच्याकडे? आता मारे प्रेम उतूच चालले. असं का करतेस तू इशू बाळा? बाळा, तू नसशील येणार तर मग मोठी मामा एकटी जाईल हा पिकनिकला. मग तुला बसावं लागेल बक्स मावशी बरोबर. चालेल? हो मॅडम, मला दुसरीकडे जायचंय कामाला. इशू बाळा, ए इशू, आपण जाऊया ना पिकनिकला. मस्त मज्जा करायची आपण तिकडे जाऊन. मोठी मम्मा आणि इशू, हो की नाही? मी नाही येणार. तू पण नको जाऊस. इशू, असं काय बोलतेस तू? हा, बरं, मग ना आपण एक गंमत करूया. हा, तू इकडे घरीच थांब. घरी अलका आजी आहे, गीता आजी आहे, ते तुला छान गोष्टी सांगतील. हा, मोठी मम्मा जाऊन येते पिकनिकला. ओके? पण तू नको जाऊस ना मम्मा. काय मोनिका, तिच्या पोटात दुखते ना, म्हणून ती येत नसेल. बरोबर बोलताय तुम्ही. ओके, मग मी जाते.